नमस्कार मित्रांनो. आपण यापूर्वीच्या काही लेक्चर्समध्ये आर्थिक वृद्धी आणि तिच्यावर प्रभाव करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची माहिती बघण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण विशेषतः हॅरॉड डोमरच्या प्रतिमानापासून सुरुवात केली होती आणि हॅरॉड डोमरच्या प्रतिमानामध्ये आपण पाहिलं की हॅरॉड आणि डोमर या दोघांनी कशा प्रकारे गुंतवणुकीला अतिशय महत्त्वाचं स्थान आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे. याच प्रकारचं जे स्थान आहे तर ते आपल्याला जॉन रॉबिन्सननी सुद्धा दिल्याचं दिसतं किंवा पुढे आपण बघायला गेलो तर एडमंड फेल्प्स यांचा गोल्डन रूल ऑफ कॅपिटल ॲक्युम्युलेशन म्हणजेच भांडवल संचयाचा जो सुवर्ण नियम आहे तर त्या नियमात देखील आपण पाहिलं की ज्या गतीने लोकसंख्या वाढते आणि जर त्या लोकसंख्या वाढीच्या आधी जर अर्थव्यवस्था संतुलनात असेल तर स्टेडी रेट ऑफ ग्रोथ जर आपल्याला टिकवायचा असेल, एका सातत्यपूर्ण आर्थिक दराने विकास साध्य करायचा असेल, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची स्थिती टिकवायची असेल तर ज्या दराने लोकसंख्या वाढते त्या दराने भांडवल वृद्धी झाली पाहिजे. अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे तो एडमंड फेल्प्स यांच्या ह्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतो सिद्धांतामधनं. त्यानंतर आपण बघितलं की जे सोर्सेस ऑफ ग्रोथ म्हणजे आता त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर आपण तो मॉडेल आपल्या अभ्यासाला नव्हतं, मात्र एक फार महत्त्वाचं जे प्रतिमान आहे तर ते रॉबर्ट सोलो यांनी ते प्रतिमान मांडलं. आणि रॉबर्ट सोलो याच्या प्रतिमानाविषयी आपण मागचा जो आपलं लेक्चर झालेलं आहे ज्याला आपण सोर्सेस ऑफ ग्रोथ किंवा आर्थिक वृद्धीचे स्रोत किंवा ग्रोथ अकाउंटिंग आर्थिक वृद्धीचे लेखांकन या लेक्चरमध्ये ज्यात आपण डेनिसन आणि जार्गेन्सन ग्रिलिश यांचे प्रतिमानं पाहिले त्यात काही प्रमाणामध्ये आपण रॉबर्ट सोलोचं जे प्रतिमान आहे तर ते सुद्धा आपण पाहिलं. आपण बघितलं की आर्थिक वृद्धीचे लेखांकन किंवा ग्रोथ अकाउंटिंग हा जो नवा विषय या आर्थिक वृद्धी व विकासामध्ये अभ्यासला जातो त्याचा अर्थ असा आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या घटकांचं उदाहरणार्थ श्रमिक असतील, भांडवल असेल, तांत्रिक प्रगती असेल किंवा अशा वेगवेगळ्या घटकांचं किती टक्के योगदान आहे याचं मोजमाप करणे ह्याला आर्थिक वृद्धीचे लेखांकन असं आपण म्हणत असतो. आता ही जी आर्थिक वृद्धी होत असते तर आर्थिक वृद्धी होण्याचे दोन प्रमुख कारणं असतात. एक म्हणजे काय तर आपण आदानांची संख्या वाढवतो म्हणजे क्वांटिटी ऑफ इनपुट्स वाढवतो आणि दुसरं म्हणजे काय की काही कारणामुळं या आदानांच्या उत्पादकतेत वाढ होत असते आणि मग ही उत्पादकतेत जी वाढ होत असते म्हणजे मजूर आधी 50 होते आणि आताही 50 आहेत पण त्या 50 मजुरांची जर उत्पादकता वाढवली तर ती उत्पादकता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, जर आपण तंत्रज्ञानाची मदत घेतली, त्यांना नवीन टूल्स दिले, नवीन टेक्नॉलॉजीवर काम करायला दिले तर तितकंच भांडवल आणि तितकेच मजूर वापरून आपण जास्त आर्थिक वृद्धी साध्य करू शकतो. आणि ही जी इन्क्रीज इन टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे एकूण उत्पादकतेतील वाढ आहे, मग हिचं वर्गीकरण आपल्याला करावं लागते की व्हॉट प्रपोर्शन ऑफ इन्क्रीज इन द ग्रोथ रेट इज ड्यू टू द इन्क्रीज इन द क्वांटिटी ऑफ इनपुट अँड व्हॉट प्रपोर्शन इज ड्यू टू इन्क्रीज इन टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय आर्थिक वृद्धीमध्ये खरं तरी जेव्हा होत असते तेव्हा आपण इनपुट्स पण वाढवतो आणि तंत्रज्ञान पण वाढवतो. मग अशा वेळी मजुरांमुळे किंवा आदानांमुळे भांडवलामुळं झालेली वाढ किती आणि तंत्रज्ञानामुळं झालेली वाढ किती तर याविषयीचा जो काही अभ्यास आहे तर तो सुद्धा अनेक लोकांनी केला. आणि याच संदर्भामध्ये टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच एकूण घटक उत्पादकता किंवा उर्वरित आर्थिक वृद्धी या प्रकारच्या दोन संकल्पना या आपल्याला रॉबर्ट सोलोने दिल्याच्या आढळतात. तुम्ही मागचा हा व्हिडिओ जास्त चांगला लक्षात येण्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ आपला जो होता की सोर्सेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ तो तुम्ही जरूर परत एकदा बघावा. आता मग सोलो काय म्हणतो की समजा आधी वस्तूंचं उत्पादन 100 होतं आता ते 200 होतं, मग हे वाढीव जे 100 आहेत हे वाढण्याचं कारण काय. मग समजा जर आधी 50 मजूर होते आणि आता आपण 50च्या ऐवजी 70 मजूर लावले, आधी 50 रुपये गुंतवले होते आता 70 रुपये गुंतवले, म्हणजेच काय की 20% ही काय झालेली आहे 40% ही झालेली इन्क्रीज म्हणजे 50
20%, 50च्या 40% म्हणजे 20, म्हणजे 50च्या ऐवजी आता 70 मजूर करणे, याचा अर्थ आहे की 40% मजूर वाढवले. 50 रुपये गुंतवणूक केली होती त्याच्याऐवजी 70 रुपये गुंतवणूक करणे, याचा अर्थ 40 रुपये एवढी गुंतवणूक आपण वाढवलेली आहे, 40% एवढी गुंतवणूक वाढवलेली आहे. याचाच अर्थ काय, इनपुट्समधली वाढ किती झालेली आहे, 40%. मात्र या 40% वाढीमुळं 100वर असणारं जे उत्पादन होतं ते आता 200वर गेलेलं आहे. मग हे जे रिमेनिंग 60% इन्क्रीज आहे, की या 60 वाढीव नगांची जी उत्पादकता वाढलेली आहे, ही सोलोच्या मते कॉन्ट्रीब्युशन असतं टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसचं. आणि मी तर इथं फक्त 60% म्हणतोय. आपण बघितलं त्या मागच्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये की सोलोने असं कन्क्लुजन काढलं, त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा 1909 ते 1949 असा 40 वर्षाच्या प्रदीर्घ काळाचा अभ्यास केला आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की अमेरिकेच्या आर्थिक वृद्धीतील केवळ 12.5% आर्थिक वृद्धी जी होती तर ती मजुरांच्या किंवा आदानांच्या भांडवलाच्या वाढीमुळे होती आणि 87% आर्थिक वृद्धी जी होती तर ती तांत्रिक प्रगतीमुळे होती. आणि मग खरंच सोलोचे इस्टिमेट्स बरोबर होते का? मग ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायसाठी डेनिसन, जार्गेन्सन, ग्रिलिश अशा अनेक लोकांनी केलं. मग डेनिसननी जो अभ्यास केला त्याला असं आढळून आलं की सोलोच्या अभ्यासामध्ये काही त्रुटी होत्या आणि खऱ्या अर्थानं तांत्रिक वृद्धीचं जे काही योगदान आहे आर्थिक प्रगतीमध्ये तर ते इतकं जास्त नसून ते जवळपास 20%च्या आसपास असल्याचं डेनिसन यांनी माहिती बाहेर आणली. त्यानंतर जार्गेन्सन आणि ग्रिलिश या दोघांनी काय केलं की यांनी अभ्यास केला आणि ज्या वेगवेगळ्या एरर्स होत्या एस्टिमेशनमध्ये, म्हणजे ज्या काही चुका व्हायच्या या आदानांचं एकूण आर्थिक वृद्धीतील योगदान मोजताना, तर त्या एरर्स, स्टॅटिस्टिकल एरर्स, ज्यामध्ये एरर्स ऑफ ॲग्रिगेशन म्हणजेच एकत्रीकरणात येणाऱ्या अडचणी, एरर्स इन इन्व्हेस्टमेंट गुड्स प्राइसेस की भांडवली वस्तूंच्या किमतीमधील असणाऱ्या चुका किंवा रिलेटिव्ह युटिलायझेशन, अशा अनेक चुका 5 प्रकारच्या त्यांनी मोजल्या आणि त्यांना असं आढळून आलं की सगळी बहुतांश जी काही आर्थिक वृद्धी दिसते ती केवळ आदानांच्या वाढीमुळं आपल्याला दाखवता येते. ती जवळपास 96.7% इतकी आर्थिक वृद्धीचं स्पष्टीकरण हे केवळ आदानांच्या वाढीमुळं होतं. फक्त 3.3% इतकं तांत्रिक प्रगतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मात्र या इतक्या लोकांनी म्हणजे डेनिसननी किंवा जार्गेन्सन, ग्रिलिश किंवा अजूनही इतरांनी, ॲम्ब्रोविट सारख्यांनी जरी सोलोच्या सिद्धांतावर टीका केलेली असली तरी सोलोच्या सिद्धांतातून एक मात्र झालं की तांत्रिक प्रगतीचं आर्थिक विकासातील जे योगदान आहे तर त्याच्यावर मात्र सगळ्यांचा भर यायला लागला. आणि मग याच संदर्भामध्ये एक नवीन विषय पुढे आला की तो म्हणजे जे आपण वेगवेगळे गृहीतकं बघतो. खरं तरी हा आजचा जो विषय खूप तांत्रिक प्रकारचा विषय. आता तुम्ही जर वेगवेगळे सिद्धांत पाहिले की ज्यामध्ये आपण हॅरॉडचं मॉडेल पाहिलं, डोमरचं मॉडेल पाहिलं किंवा जॉन रॉबिन्सनचं, तर सगळीकडे काय कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल अशा प्रकारचा एक गृहीतक धरलेला आहे. म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आपण मजुरांची किंवा भांडवल वाढू तितक्याच प्रमाणामध्ये एकूण उत्पादन आणि उत्पादकता त्यांची वाढते. त्यांच्या उत्पादकतेत वाढीव मजुरांच्या उत्पादकतेत घट किंवा वाढ होत नाही, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. आणि मग या गृहीतकामध्ये मजुरांची आणि भांडवलाची उत्पादकता घेतलेली आहे. मात्र तांत्रिक बदलाचा त्याच्यावर काय परिणाम होतो? कारण की जेव्हा नवीन भांडवल गुंतवलं जातं म्हणजेच नवीन मशिनरी विकत घेतल्या जातात तर त्यामुळं भलेही मजूर तेच आहेत, भांडवलही तितकंच आहे, मात्र नवीन जे तंत्रज्ञान आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे आणि या तंत्रज्ञानाचा एकूण उत्पादकतेवर, एकूण प्रोडक्शन फंक्शनवर म्हणजे उत्पादन फलनावर काय परिणाम होतो याविषयीची चर्चा या न्यूट्रल आणि नॉन न्यूट्रल टेक्निकल चेंज म्हणजेच तटस्थ आणि तटस्थ नसणारी तांत्रिक प्रगती याच्या अभ्यासातून आपल्याला आज मांडायची आहे. आता जर आपण या संदर्भात बघायला सुरुवात केली तर तुम्हाला असं आढळून येईल की यामध्ये प्रामुख्यानं हिक्स आणि हॅरॉड म्हणजे रॉय हॅरॉड या दोघांनी या प्रकारची ही प्रतिमानं मांडलेली आहेत, याचे विचार मांडलेले आहेत. त्यामुळं मग हिक्स न्यूट्रॅलिटी आणि हॅरॉड न्यूट्रॅलिटी अशा प्रकारच्या 2 तटस्थ तांत्रिक प्रगतीचं
जे काही विश्लेषण आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. भलेही ते दोन्ही विश्लेषण हे तांत्रिक प्रगतीचेच आहेत, मात्र तरीसुद्धा ह्या तांत्रिक प्रगतीचं मोजमाप करताना हिग्स करत असलेलं मोजमाप आणि हॅरॉड करत असलेलं मोजमाप यामध्ये जो फरक आहे तर तो फरक प्रामुख्यानं आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता इथं जर आपण बघितलं तर द टेक्निकल progress plays an imperative role in influencing the pace of economic growth. It is a technical change which results in an increased output per unit level. म्हणजेच काय की तांत्रिक प्रगतीची आर्थिक विकासात एक मोठी भूमिका आहे आणि तांत्रिक प्रगतीमुळे काय होतं की दरडोई उत्पादकतेमध्ये श्रमिकांच्या दरडोई उत्पादकतेत वाढ होते. हे आपल्याला सर्वांना विदित आहेच आहे की टेक्निकल चेंज रेफर्स टू चेंज इन प्रोडक्शन फंक्शन एम्बॉडिंग ऑल टेक्निक्स. तर आता तांत्रिक प्रगती म्हणजे काय किंवा याचाच अर्थ काय तर प्रोडक्शन फंक्शनमध्ये ज्या काही तंत्रज्ञान वापरलं जातं त्यांच्यामधील बदलाला तांत्रिकचे बदल असं म्हटलेलं आहे. आता हॅरॉड डोमर जे मॉडेल आहे तर त्यांच्या मते फिक्स्ड कोएफिशियंट्स ऑफ प्रोडक्शन अँड गिव्स राईज टू नाईफ एज प्रॉब्लेम. म्हणजे काय होतं की हॅरॉड डोमरच्या प्रतिमानामध्ये भांडवलाची आणि श्रमिकांची एकूण उत्पादकतेतलं जे योगदान आहे तर ते कॉन्स्टंट किंवा स्थिर आहे असं म्हटलेलं आहे. आता जेव्हा तांत्रिक प्रगती होते त्यामुळं कधीकधी भांडवलाची उत्पादकता जास्त वाढते आणि मजुरांची कमी वाढते किंवा कधीकधी मजुराची उत्पादकता जास्त वाढते आणि भांडवलाची कमी वाढते. अशा प्रकारे तांत्रिक प्रगती हे अनप्रिडिक्टेबल आहे. मात्र ह्या जो आपण हॅरॉडचं जे मॉडेल पाहिलेलं आहे हॅरॉड डोमरचं तर त्याच्यामध्ये मात्र तांत्रिक प्रगती किंवा एकूण भांडवलाची आणि श्रमिकांची उत्पादकता स्थिर आहे असं गृहीत धरल्यामुळे काय होतं त्याच्यातून एक नाईफ एज प्रॉब्लेम किंवा तलवारीच्या धारेवरच्या संतुलनाचा प्रॉब्लेम जो तयार होतो तर तो महत्त्वाचा आहे. कारण की जर इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल म्हणजेच उत्पादन फलन जर उत्पादकता वाढत असेल मजुरांची आदल्यापेक्षा म्हणजे सीमांत उत्पादकता जर वाढत असेल किंवा सीमांत उत्पादकता घटत असेल तर जर आपण आदाने दुप्पट केली तर उत्पादन जर वाढती सीमांत उत्पादकता असेल तर आदाने दुप्पट केली तर एकूण उत्पादन दुपटीपेक्षा जास्त वाढेल आणि घटणारी सीमांत उत्पादकता असेल तर आदाने दुप्पट केली तर एकूण उत्पादनातील वाढ दुपटीपेक्षा कमी असेल. अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होत असल्यामुळं मग असं नको असेल तर मग तलवारीच्या धारेवरचं संतुलन म्हणजेच काय नाईफ एज बॅलन्स या असा हॅरॉडनी त्याच्यासाठी शब्द योजलेला आहे की हे सगळं करत असताना या तांत्रिक प्रगतीतील फरकांचा त्यांनी विचार फारसा केलेला नाही आहे. म्हणून मग वेळ येते आपल्याला की या प्रकारचा विचार करण्याची. मग त्यानंतरच्या काळामध्ये मात्र की फक्त भांडवल आणि श्रमिक हेच नाही तर तंत्रज्ञानाचं सुद्धा खूप मोठं योगदान आर्थिक वृद्धीमध्ये आहे असं जे मत रॉबर्ट सोलोने आपल्या सिद्धांतातून मांडायला सुरुवात केली आणि ज्याला खूप रेकग्निशनसुद्धा मिळालं. तर त्या रॉबर्ट सोलोच्या सिद्धांतानुसार केंड्रिक, कॅल्डॉर आणि सोलो आणि इतरांनी काय केलेलं आहे त्यांनी क्रिटिक केलं या हॅरॉड डोमरच्या मॉडेलचं आणि त्यांनी असं केलं की दे ट्राईड टू डेमॉन्स्ट्रेट द रोल ऑफ टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन द ग्रोथ ऑफ इकॉनॉमी. त्यांनी अशी भूमिका मांडली की तंत्रज्ञानाची आर्थिक विकासातील जी भूमिका आहे जी योगदान आहे तर त्याला फार कमी महत्त्व हॅरॉड डोमरच्या मॉडेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं केंड्रिक असेल, कॅल्डॉर असेल, सोलो असेल यांनी काय केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक प्रगतीची भूमिका मांडायला सुरुवात केली होती. आणि इन दिस वे द नेचर ऑफ टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस इज मोस्ट इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ इंडिव्हिज्युअल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी. मग त्यांनी हेही सांगितलं की जी तांत्रिक प्रगती जी होत असते तर त्याच्यामध्ये तांत्रिक प्रगतीमुळं जे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स असतात म्हणजेच एकूण उत्पादनाचे जे घटक असतात त्यांच्या उत्पादकतेवर भरपूर परिणाम होत असतो. इट ब्रिंग्स अ प्रपोर्शनेट इन्क्रीज इन द प्रोडक्टिव्हिटीज ऑफ ऑल द फॅक्टर्स. की यामुळं काय होतं की सर्व घटकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ घडून येत असते. मात्र ही वाढ कधीकधी भांडवलाची उत्पादकता जास्त वाढवते, कधीकधी श्रमिकांची उत्पादकता जास्त वाढवते आणि कधी तर ती कॉन्स्टंट असू शकते. आता मी जे काय म्हणतोय हे आपल्याला पुढे नंतर अभ्यासाचं आहेच आहे.
Therefore, the models of technical change are based on the controversy over neutral and non-neutral technical change. म्हणजेच काय, तांत्रिक प्रगतीमुळे भांडवलाची आणि श्रमिकांची उत्पादकता एकाच प्रमाणात वाढते का श्रमिकांची उत्पादकता अधिक वाढते आणि भांडवलाची कमी वाढते, किंवा भांडवलाची उत्पादकता अधिक वाढते आणि श्रमिकांची कमी वाढते, अशी परिस्थिती येते. यावर ही तांत्रिक बदलाची जी प्रतिमानं आहेत किंवा ती आधारित आहेत. It studies whether the technological change alters the productivity in the same proportion or it increases the productivity of labor or capital more than the other. हेच मी आता सांगितलं की या प्रतिमानामध्ये तांत्रिक प्रगतीमुळं दोघांचीही म्हणजे श्रमिकांची आणि भांडवलाची दोघांची उत्पादकता समान प्रमाणात वाढते का भांडवलाची अधिक वाढते का श्रमिकांची अधिक वाढते, या सर्वाचा अभ्यास आपल्याला केलेला दिसतो. आता a technical change is said to be neutral if it is neither capital saving nor labor saving. म्हणजेच काय की समजा आपण गुंतवणूक वाढवली आणि आपण काही नवीन मशीन घेतल्या. आता त्या नवीन मशीन घेतली, समजा आधी आपल्याकडे 100 वस्तूंचं उत्पादन होत होतं, आता आपण गुंतवणूक वाढवली. आता त्या वाढवलेल्या गुंतवणुकीमुळं भांडवलाची आणि श्रमिकांची दोघांची उत्पादकता समान प्रमाणात वाढली. अशी जर परिस्थिती झाली तर ह्या जर समान प्रमाणात भांडवलाची आणि मजुरांची उत्पादकता वाढली तर हिला म्हणायचं ही प्रगती तटस्थ आहे. ही तांत्रिक प्रगती कशी आहे, तटस्थ आहे, ही बायस नाही आहे. ही मजुरांचा जास्त वापर करून त्यांच्या उत्पादकतेत वाढ घडवून एकूण उत्पादन वाढवत नाही आहे, किंवा ही भांडवलाच्या उत्पादकतेत अधिकची वाढ घडवून एकूण उत्पादनात वाढ घडून येत नाही. तर दोघांच्याही उत्पादकतेतील वाढ ही समान आहे. असं असेल तर याला काय म्हणायचं, तटस्थ तांत्रिक प्रगती, किंवा यालाच म्हणायचं न्यूट्रल टेक्निकल चेंज. न्यूट्रल in its effect in the sense that neither of the two factors become more or less important at the margin. म्हणजे शेवटी जर आपण नवीन तंत्रज्ञान आणलं आणि या नवीन तंत्रज्ञानामध्ये पैसे कमी लागले आपल्याला, मात्र जे मजूर आहेत त्यांची उत्पादकता खूप वाढली, मग अशा वेळेस ही जी तांत्रिक प्रगती आहे तर ही मजुरांच्या दृष्टीने बायस्ड असेल, ती मजुरांची उत्पादकता वाढवणारी असेल. मग अशा याला श्रमिकांची उत्पादकता वाढवणारी तांत्रिक प्रगती, किंवा आणि जर भांडवलाची वाढत असेल तर भांडवलाची बचत करणारी तांत्रिक प्रगती, अशा प्रकारचे शब्द मोजले जातात. ह्याच्या ज्या दोन व्याख्या आहेत, एक हिक्सनी दिलेली आहे आणि एक व्याख्या हॅरॉडनी दिलेली आहे. तर आपण बघूया. आता जॉन हिक्स यांचं जे नाव आहे, आता हे जॉन हिक्सचं नाव एका फार महत्त्वाच्या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे व्हॅल्यू अँड कॅपिटल. आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत सुद्धा हे पुस्तक आहे. ह्या व्हॅल्यू अँड कॅपिटलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जनरल इक्विलिब्रियम आणि व्हॅल्यू थिअरी याच्यावर फार मोठं योगदान दिलेलं आहे. जॉन हिक्स हे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ते खरं तर केन्शियन विचारांचे फॉलोअर्स होते आणि तुम्ही जे ISLM मॉडेल शिकता मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये, त्या ISLM मॉडेलची मोठ्या प्रमाणामध्ये उभारणी करण्याचं काम हे या जॉन हिक्स यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर कन्झ्युमर थिअरी, जो प्राईस इफेक्ट असतो, किंमत परिणाम असतो, की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, किंवा की वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. तर हे करत असताना प्राईस इफेक्ट किती आहे आणि सबस्टिट्यूशन इफेक्ट किती आहे असं आपण जे वर्गीकरण करतो, ते वर्गीकरण करण्यामध्ये सुद्धा या जॉन हिक्सच्या योगदानाचं फार महत्त्वाची भूमिका आहे. जनरल इक्विलिब्रियम थिअरी, त्यानंतर वेलफेअर थिअरी आणि इंड्युस्ड इनोव्हेशन या काही संकल्पनामध्ये जॉन हिक्स यांनी मोठी मांडणी केलेली आहे. ते ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते आणि एकूण 20व्या शतकात झालेल्या सर्व अर्थतज्ज्ञांमधील एक महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची गणना केली जाते. आणि 1937मध्ये त्यांनी काय केलं, कन्झ्युमर डिमांड थिअरी असेल, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये ISLM मॉडेल मांडलं की ज्याच्यामुळं केन्शियन मॉडेल जे होतं मॅक्रो इकॉनॉमिक्सचं, तर त्याची मांडणी करायला सोपं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे 1972मध्ये त्यांना त्यांच्या या कार्यासाठी जॉईंटली हे नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आता या हिक्सचं जे प्रतिमान आहे ते आपण थोडक्यात इथं
समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल. आता हिग्सला काय म्हणायचं ते बघूयात आपण, की न्यूट्रॅलिटी इज अन इन्व्हेन्शन विच रेजेस द मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर अँड कॅपिटल इन द सेम प्रपोर्शन. आता काय की ही कॉल्स टेक्निकल चेंज ॲज अन इनोव्हेशन. ते काय करतात की कुठल्याही नवीन प्रगती, नवीन मशिनरीचा शोध, या सगळ्याला ते काय म्हणतात, तांत्रिक प्रगती असं म्हणतात. आणि तांत्रिक प्रगती तटस्थ तेव्हा असते जेव्हा त्या तांत्रिक प्रगतीमुळे मजुरांची म्हणजे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर म्हणजे मजुरांची सीमांत उत्पादकता आणि भांडवलाची सीमांत उत्पादकता या दोन्हीही समान प्रमाणात वाढतात. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्याला ते काय म्हणतात, तटस्थ तांत्रिक प्रगती असं म्हणतात. वेदर अ टेक्निकल चेंज इज न्यूट्रल thus a technical change is neutral if the ratio of marginal product of capital and that of marginal product of labor remains unchanged at constant capital labor ratio. म्हणजेच काय की तांत्रिक प्रगतीनंतर, तांत्रिक प्रगतीपूर्वी एकूण उत्पादनासाठी वापरले जाणारे जितके मजूर होते आणि जितकं भांडवल होतं यांचं जे प्रमाण आहे, तर या तांत्रिक प्रगतीनंतर सुद्धा जर तेच प्रमाण कॉन्स्टंट राहिलं, प्रमाण कॉन्स्टंट राहिलं असं म्हणतो मी, रेशिओ कॉन्स्टंट राहिलो, तर समजा 100 मजूर आणि 1,000 रुपयाची गुंतवणूक आणि नंतर तांत्रिक प्रगती झाली, मग आपण काय केलं, आणखीन मजूर वाढवले, मग त्याच्यामध्ये आपण अजून 100 मजूर वाढवले किंवा अजून 50 मजूर वाढवले आणि आता ही मजुरामधली वाढ अर्धी आहे, 100च्या अर्धी म्हणजे 50%. तर इकडं भांडवलामधली वाढ सुद्धा आहे ही जी नव्या तांत्रिक प्रगतीसाठी, तर ती सुद्धा 1000च्या ऐवजी 500 असेल. म्हणजेच काय, मग ह्या दोघांमधली जी वाढ आहे त्या वाढीचं जे प्रमाण आहे ते जर कॉन्स्टंट असेल तर अशा प्रगतीला ते तांत्रिक प्रगती असं म्हणतात. अ टेक्निकल चेंज इज टर्म्ड ॲज लेबर सेव्हिंग इफ इट रेजेस द मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल रिलेटिव्ह टू दॅट ऑफ लेबर ॲट कॉन्स्टंट कॅपिटल आउटपुट रेशिओ. आता इथं प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर आणि कॅपिटल ह्याच्याऐवजी आपण जर असं म्हटलं की एकूण आर्थिक जे उत्पादन झालेलं आहे की त्यामध्ये मजुरांचा वाटा किती आणि भांडवलाचा वाटा किती. जर आपण केलेल्या वाढीव उत्पादनामुळे समजा आधी जे काही उत्पादन होतं तर झालेल्या उत्पादनापैकी समजा 50% उत्पादनाचं श्रेय हे मजुरांना आणि 50% श्रेय हे भांडवलाला असं दिलं जात असेल आणि आता नवीन आपण मशीन्स वाढवल्या म्हणजेच भांडवल वाढवलं ते घेण्यासाठी आणि त्याच प्रमाणात जर आपल्याला मजूरसुद्धा वाढवावे लागले आणि नंतरसुद्धा मजुरांची एकूण उत्पादनातील वाटा त्यांचा 50%च राहिला आणि भांडवलाचा सुद्धा 50%च राहिला, तर हा जो रेशिओ आहे 50-50% म्हणजे एकास एक हा जर कॉन्स्टंट राहिला तर याला म्हणायचं तटस्थ तांत्रिक प्रगती. याउलट जर ह्या नवीन गुंतवणुकीमुळं किंवा या नवीन तांत्रिक प्रगतीमुळं आपण भांडवल जास्त वापरलं, पण ज्या प्रमाणामध्ये भांडवल जास्त वापरलं तर त्या प्रमाणात आपल्याला मजूर वाढवावे लागले नाही. म्हणजेच काय की समजा आपल्याला, मी मगाशी सांगत होतो तुम्हाला त्याच उदाहरणामध्ये, की आधी समजा 100 मजूर होते आणि 1,000 रुपयाची गुंतवणूक होती, तर 100 मजुराला 1,000 रुपयाची गुंतवणूक अशी जर अवस्था असते म्हणजे प्रति मजूर किती रुपये, 10 रुपये भांडवली गुंतवणूक. आता मात्र असं झालं की आपण काही तांत्रिक प्रगतीमुळे आपण नवीन मशीन्स विकत घेतल्या, आपण अजून 1,000 रुपयाची गुंतवणूक केली. आता ही 1,000 रुपयाची गुंतवणूक केली, आता मजूरसुद्धा आपल्याला किती वाढवायला पाहिजे होते, 100. मात्र असं न करता या तांत्रिक प्रगतीमुळं आता मजुरांचं जे काम आहे ते मशीन्स करायला लागल्या आणि मशीननी हे काम केल्यामुळं काय झालं, आता 100च्या ऐवजी आता आपल्याला 50च मजुरांची आवश्यकता भासू लागली. अशी परिस्थिती आली तर ह्या वाढीव जी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये मजूर वाढले 50 आणि भांडवल वाढलं आपल्याकडे 1,000 रुपये. मग आधी जे प्रति मजूर 10 रुपये भांडवल होतं, आता प्रति मजूर भांडवल किती झालेलं आहे, 20 रुपये झालेलं आहे. तर याचाच अर्थ काय, आता भांडवलाची उत्पादकतेतलं एकूण योगदान जे आहे तर ते वाढलेलं आहे. जर तांत्रिक प्रगतीमुळे भांडवलाच्या वापरामध्ये वाढ होत असेल, त्याचं जर योगदान वाढत असेल, भांडवलाच्या ह्याच्यामध्ये जर वाढ होत असेल, तर मग याला म्हणायचं लेबर सेव्हिंग कॅपिटल प्रोग्रेस. याला काय म्हणायचं, लेबर सेव्हिंग कॅपिटल प्रोग्रेस. याला काय म्हणायचं, तांत्रिक बदल कसे आहेत,
श्रम वाचवणारी तांत्रिक प्रगती. श्रम वाचवणारी तांत्रिक प्रगती कधी असते? जेव्हा भांडवलाची उत्पादकता वाढते तेव्हा त्यामुळं श्रम वाचतात. ह्याच्या उलट भांडवल वाचवणारी तांत्रिक प्रगती कधी असते? जेव्हा तांत्रिक प्रगतीमुळं श्रमिकाची उत्पादकता वाढते. तर अशा प्रकारे हा उलटा खेळ आहे. या बाजूला जर तुम्ही बघितलं या आकृतीमध्ये या OX ॲक्सिसवर कॅपिटल लेबर रेशो वाढवलेला आहे आणि याच्यामध्ये आउटपुट पर मॅन दिलेला आहे, प्रतिमजूर असणारं आउटपुट दिलेलं आहे. आता इथं जर आपण पाहिलं की हा जो पहिला कर्व आहे आपला याच्यामध्ये हा जो अशा प्रकारचा चाललेला आहे, ही जी लाईन आपल्याला जाताना दिसते, तर एकच मिनटं, ही जी लाईन जाताना दिसते, तर ही लाईनच्या खाली ही जी लाईन आहे OP, ही जी लाईन आहे, तर ही OP ही लाईन काय दर्शवते? ही प्रोडक्शन फंक्शन दर्शवते. आणि ह्या प्रोडक्शन फंक्शनला जर आपण एक टँजंट काढला, हा जो टँजंट काढला, ही जी सरळ लाईन काढणे याला स्पर्शिका असं म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला टँजंट असं म्हणतो. हा टँजंट काढला तर इथं हा जो DK, ही जी लाईन काढलेली आपण, ती काय दर्शवते? कॅपिटल लेबर रेशो, म्हणजे किती भांडवल वापरलं आणि किती मजूर वापरले, तर यांचा एक रेशो दर्शवते. आता उद्या अशी तांत्रिक प्रगती झाली की त्या तांत्रिक प्रगतीमुळं काय झालेलं आहे? एकूण उत्पादकता वाढली. आता OP1 हे काय? वाढलेलं उत्पादन फलन आहे. वाढलेलं उत्पादन फलन म्हणजे तुम्ही काय केलं की तांत्रिक प्रगती झाली आणि तांत्रिक प्रगतीमुळं आपण जास्त मजूर आणि जास्त भांडवल वापरायला लागलो. आता मी काय म्हणतोय ते नीट ऐका, की आपण जास्त मजूर वापरले आणि जास्त भांडवल वापरलं, मात्र भांडवलाच्या वापरातील म्हणजे भांडवलाच्या वापराच्या मध्ये झालेली वाढ आणि मजुरांच्या वापरात झालेली वाढ ही समान असेल, तर ह्या जो रेशो आहे, म्हणजे ही जी लाईन होती DK, हीच लाईन कुठं जाते? सरळ वरपर्यंत जाते. याचाच अर्थ काय? तर ही जी लाईन आहे, ज्या प्रमाणामध्ये कॅपिटल आणि लेबर वापरलं जात होतं या OP या प्रोडक्शन फंक्शनमध्ये, त्याच प्रमाणामध्ये OP1 या प्रोडक्शनमध्ये सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये मजूर आणि तितक्याच प्रमाणामध्ये भांडवल वापरलं जाते. इथंच काय दर्शवायचं परत एकदा लक्षात घ्या की तांत्रिक प्रगतीमुळं काय झालेलं आहे? प्रोडक्शन फंक्शन वाढलं, इथून कुठे गेलेलं आहे? इकडे गेलेलं आहे. मात्र ही जी वाढ झालेली आहे, तर हिच्यामुळं मजुरांच्या आणि भांडवलाच्या एकूण वापरामधील जी वाढ आहे, तर ती कशी झालेली आहे? ती समान आहे. म्हणजे हा जो श्रमिकांच्या आणि भांडवलाच्या वापराचा दर आहे, कॅपिटल लेबर रेशो जो आहे, तर तो जर समान असेल, कारण की ती एकच लाईन आहे, तो एकच परपेंडिक्युलर आपण काढलेला आहे, एक लंबक काढलेला आहे, तो जर सेम असल्यामुळे काय दर्शवतं की पहिल्या इतकेच कॅपिटल आणि लेबर त्यांच्या वापराचं प्रमाणात बदल झालेला नाही आहे. तर अशा प्रकारची जर तांत्रिक प्रगती असेल जिच्यामुळं भांडवलाच्या आणि जिच्यामुळं श्रमिकांच्या वापराच्या वाढीमध्ये किंवा एकूण उत्पादकतेमध्ये सारखाच फरक पडतो, मग तो सारखाच फरक म्हणजे काय? सारखीच वाढ होते. तर अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीला तटस्थ तांत्रिक प्रगती असं त्यांनी म्हणलेलं आहे. ज्या तांत्रिक प्रगतीमुळं भांडवलाची उत्पादकता अधिक वाढते आणि भांडवलाची उत्पादकता वाढल्यामुळं श्रमिकांची बचत होते, श्रमाची बचत होते, त्या तांत्रिक प्रगतीला त्यांनी काय सांगितलेलं आहे? श्रमाची बचत करणारी तांत्रिक प्रगती असं म्हणलेलं आहे. या उलट ज्या तांत्रिक प्रगतीमुळं भांडवलाची उत्पादकतेत होणाऱ्या वाढीपेक्षा श्रमिकांच्या उत्पादकतेत होणारी वाढ जास्त असते, म्हणजेच काय? श्रमिकांची उत्पादकता जास्त वाढते, एकूण उत्पादनात त्यांचं योगदान वाढतं, तेव्हा अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीला ते म्हणतात भांडवलाची बचत करणारी तांत्रिक प्रगती. श्रमिकांची उत्पादकता वाढली तर बचत कशाची होते? भांडवलाची. आणि भांडवलाची उत्पादकता वाढली तर बचत कशाची होते? श्रमाची. हा जो पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं जरी हे किचकट वाटत असलं तुम्हाला, तर पुढच्या आपल्या पेजवर गेल्यानंतर जो आपण डायग्राम बघणार आहे त्यामुळं तुमच्या मनातल्या सर्व शंका निघून जातील याची मला खात्री आहे. खरं तर मी बरंच शोधून हा डायग्राम शोधून काढला की ज्याद्वारे आपल्याला
ही प्रगती समजून घ्यायला जास्त मदत होईल. आता तुम्हाला आयसो क्वांट माहीत आहेत. जसं आता आयसो क्वांट काय आहे, इथं 2 आयसो क्वांट घेतलेले आहेत. इथं 2 आयसो क्वांट घेतलेले आहेत. तर दोन्ही आयसो क्वांट काय दाखवतात, एकूण उत्पादन किती दाखवतात, ते 100 वस्तूंचं उत्पादन दाखवतात. आता तांत्रिक प्रगती झाली तर काय होईल की आपण पहिल्यापेक्षा कमी श्रमामध्ये आणि पहिल्यापेक्षा कमी भांडवलामध्ये आपण तेवढंच उत्पादन करू शकू, किंवा आपण श्रमिक आणि भांडवल जर समान प्रमाणात वाढवलं किंवा मग इतक्याच प्रमाणात वाढवलं तर 100पेक्षा जास्त वस्तूंचं उत्पादन होईल, अशी ती तांत्रिक प्रगती असते. आता इथं जर आपण असं समजलो की तांत्रिक प्रगतीमुळं काय होत असतं की जेव्हा जेव्हा तंत्रज्ञानामध्ये फरक पडतो तेव्हा मजुरांची उत्पादकता वाढते आणि भांडवलाची देखील उत्पादकता वाढते. याचाच अर्थ काय, पहिल्यापेक्षा कमी भांडवल आणि पहिल्यापेक्षा कमी मजूर आपल्याला कामासाठी लागतात, तितकंच काम करायसाठी. आता इथं जर पाहिलं तुम्ही, हा जो आर आहे, आता हा आर काय दाखवतो, हा जो क्यू नावाचा आयसो क्वांट दाखवलेला आहे. सुरुवातीला ही 100 वस्तू तयार करायसाठी ओके आणि OL इतके श्रमिक, OL एवढे श्रमिक आणि ओके इतकं भांडवल आपल्याला लागत होतं. त्यावेळेस आपण काय करत होतो, 100 वस्तूंचं उत्पादन करत होतो. आणि मग हे 100 वस्तूंचं उत्पादन करणारा जो आयसो क्वांट आहे, त्याला जर आपण एक स्पर्शिका काढली, तर ही जी स्पर्शिका काढल्यानंतर आपण असं सांगितलं की तांत्रिक बदल झाला आणि तटस्थ तांत्रिक प्रगती झाली. तटस्थ तांत्रिक प्रगतीचा अर्थ आहे की भांडवलाची आणि मजुरांची दोघांचीही सीमांत उत्पादकता पहिल्यापेक्षा जास्त वाढते. याचाच अर्थ पहिल्यापेक्षा कमी भांडवलाचे युनिट आणि पहिल्यापेक्षा कमी श्रमाचे युनिट तितकंच उत्पादन करू शकतात. आता ही जी घट आहे ती दोघांच्यामध्ये समान जर असेल तर मग याला म्हणायचं तटस्थ तांत्रिक प्रगती. आता हा जो दुसरा आयसो क्वांट दाखवलेला आहे बघा, या दुसऱ्या आयसो क्वांटमध्ये सुद्धा हा आयसो क्वांट, याचा अर्थ तो पहिल्या इतकीच वस्तूंची क्वांटिटी दर्शवतोय. आता हे 100च वस्तूंचं उत्पादन. मात्र या नव्या तांत्रिक प्रगतीमुळे काय झालेलं आहे, सुरुवातीला ओके इतके जे भांडवल लागत होतं त्याच्यापेक्षा कमी भांडवल लागते, OK1, आणि पहिल्यापेक्षा कमी मजूर लागतात, ते म्हणजे OL1. याचाच अर्थ पहिल्याच इतकं उत्पादन पहिल्यापेक्षा कमी श्रमिक आणि कमी भांडवलामध्ये वापरलं जातं. इथे कमी महत्त्वाचं नाही आहे, दोघांच्या वापरामध्ये होणारी जी घट आहे तर ती समान असायला पाहिजे, असं ही तटस्थ तांत्रिक प्रगती म्हणते. मग हे असं कधी आहे, जर या लाईनला ही लाईन पॅरलल असेल तर दोघांच्या मधली घट कशी असणार आहे, समान प्रमाणामध्ये असणार आहे. त्यामुळं हा जो पहिला डायग्राम आहे हा काय दर्शवतो, हिग्स न्यूट्रल टेक्निकल चेंज. तर तो काय दाखवतो की हिग्सच्या मते ज्यामुळं मजुरांची आणि भांडवलांची सीमांत उत्पादकतेत होणारी वाढ कशी असते, समान असते. तर अशा तांत्रिक प्रगतीला तटस्थ तांत्रिक प्रगती म्हणतात. आता कधी कधी काय होतं की हा जो आता दुसरा घटक आहे बघा, आता याच्यामध्ये सुद्धा हा 100च वस्तू आहेत आणि हा दुसरा आयसो क्वांट आहे तो पण 100च वस्तू दाखवतो. मात्र हे दुसरं जे आता तांत्रिक प्रगतीमुळं जी वाढ झालेली आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की हे जे प्रपोर्शन आहे ह्याच्यामध्ये इथं जर संतुलन झालं असतं, या R2ला जर संतुलन झालं असतं तर श्रमिकाच्या आणि भांडवलाच्या वापरामध्ये समान वाढ झाली असती. मात्र इथं आपल्याला काय दिसतं की हा जो R आहे त्यानंतर हा R1 जो कर्व आहे तो R1 कर्व काय दर्शवतो की ही जी तांत्रिक प्रगती आहे ह्याच्यामध्ये कशाचं प्रमाण वाढलेलं आहे, भांडवलाचं योगदान वाढलेलं आहे. आता हे भांडवलाचं योगदान वाढल्यामुळं काय झालेलं आहे, श्रमाची बचत झालेली आहे. म्हणजे आधी जितके श्रमिक लागत होते त्याच्यापेक्षा कमी श्रमिक लागणार आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त भांडवल लागणार आहे. आता ह्याच्या उलट ही जी तिसरी आकृती आहे ह्याच्यामध्ये पण बघा, इथं पण 100 वस्तू आहेत, इकडेही 100 वस्तू आहेत. आता इथं जर असतं, या पॉईंटला जर इंटरसेक्शन असतं, या दुसऱ्या R1चा जो आयसो क्वांट आहे त्याचं जर स्पर्शिका इथं कुठंतरी असती
तर मग आपण म्हणलं असतं की तांत्रिक प्रगती कशा प्रकारची तटस्थ आहे. मात्र ही तांत्रिक प्रगती कशी आहे, ही बायस्ड आहे. ही कशाचा वापर जास्त करते, मजुरांचा वापर जास्त करते. मजुरांची गरज काय केलेली आहे, वाढलेली आहे. आणि भांडवलाची जी गरज आधी जी एवढी होती तर ती आता तिथून इथं कमी झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे इथं या तिन्ही आकृत्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं खाली बघा वर्णन दिलेलं आहे की दुसऱ्या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल चेंज इज लेबर सेविंग. टेक्नॉलॉजिकल चेंज इज लेबर सेविंग. श्रमाची बचत कधी होते, जेव्हा भांडवलाची उत्पादकता वाढते, भांडवलाचा वापर पहिल्यापेक्षा जास्त वाढतो. श्रमाची उत्पादकता वाढली की बचत कशाची होते, पहिल्यापेक्षा कमी भांडवल लागतं, म्हणून भांडवलाची बचत होते जेव्हा श्रमाची उत्पादकता वाढते. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यात मुळात 3 गोष्टी आहेत. हिक्सच्या मते तांत्रिक प्रगती तटस्थ तेव्हा असते जेव्हा श्रमिकांची आणि भांडवलाची सीमांत उत्पादकता ही समान प्रमाणामध्ये वाढते. जर तांत्रिक प्रगतीमुळं भांडवलाची उत्पादकता वाढली, म्हणजेच भांडवलाचा वापर वाढला, तर श्रमाचा वापर कमी होतो, म्हणजे श्रमाची बचत होते. तर अशा प्रकारची तांत्रिक प्रगती की जी भांडवलाचा वापर वाढवते तर ती श्रमाची बचत करणारी असते. या उलट अशी तांत्रिक प्रगती जी श्रमाचा वापर वाढवते, श्रमाची उत्पादकता वाढवते, तर ती भांडवलाची बचत करणारी असते. ती कशी असते, कॅपिटल सेव्हिंग बट युटिलायझिंग मोर लेबर, आणि लेबर सेव्हिंग बट युटिलायझिंग मोर कॅपिटल. तर अशा प्रकारचे असते. आता याच्यावर आपण बघतोय अर्थशास्त्रात कुठलंही असं ठिकाण नाही की ज्याच्यावर क्रिटिसिझम झालेलं नाही आहे. तर जेव्हा फक्त 2च फॅक्टर्स आहेत प्रोडक्शनचे, की फक्त लेबर आणि कॅपिटल, त्या ठिकाणी तर हे सोपं आहे. मात्र जेव्हा हे खूप गोष्टी जास्त असतील तेव्हा इट बिकम्स रिजिड. ही फार अवघड प्रकारची मांडणी होऊन जाते की जर प्रत्येक घटकाचं योगदान तुम्ही काढायला गेले आणि घटक जास्त असतील तुमच्याकडे उत्पादनाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे, तर हे अडचण येते. डिमांड इलास्टिसिटी आणि सबस्टिट्यूशन इलास्टिसिटी यांच्यावर हिक्सनी काम केलेलं आहे आणि त्याचाच वापर या न्यूट्रॅलिटीमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे या अशा इलास्टिसिटीच्या संकल्पनेच्या वापरामुळं हे जे टूल आहे हिक्स न्यूट्रॅलिटीचं, हे वापरणं थोडंसं अवघड जातं. इट इज क्वाईट अनरिलेटेड टू द इंट्रेन्सिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इनोव्हेशन इटसेल्फ, सच ॲज द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर फॅक्टर अँड प्रोडक्ट अँड फॅक्टर. काय असतं की मागणीची जी लवचिकता असते, मग भलेही ती मागणीची लवचिकता एखाद्या उत्पादनासाठी असतो का उत्पादक घटकांसाठी असतो, तर त्यांच्यामध्ये त्यांच्यावर तांत्रिक बदलांचा किंवा नवपरिवर्तनाचा, नवोन्मेषाचा जो परिणाम होत असतो तर तो समजणं अवघड आहे. आणि स्टॅटिक इकॉनॉमिक ॲनालिसिसवर हिक्सची सगळी मांडणी आधारित असल्यामुळं जेव्हा आपण ज्याला जनरल इक्विलिब्रियम असं म्हणतो, अनेक गोष्टी ज्यावेळेस बदलणाऱ्या असतात, जशी खरी परिस्थिती असते, डायनॅमिक परिस्थिती असते, अशा ठिकाणी हा ॲनालिसिस काम करत नाही अशी टीका ह्याच्यावर केली जाते. आपण ह्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, हे काही फार महत्त्वाचा भाग नाही. महत्त्वाची गोष्ट काय तर तटस्थ तांत्रिक प्रगती हिक्सच्या मते काय, श्रमाची बचत करणारी म्हणजेच भांडवलाची सीमांत उत्पादकता वाढवणारी, आणि तिसरं म्हणजे भांडवलाची बचत करणारी म्हणजे श्रमाची उत्पादकता वाढवणारी तांत्रिक प्रगती. आता दुसऱ्या तांत्रिक प्रगतीची जी व्याख्या आहे तर ती नंतरची व्याख्या दिलेली आहे रॉय हेरॉड यांनी. हेरॉड डोमरमधलं जे दुसरं मॉडेल होतं आपण जे पाहिलं, हेरॉड यांचं मॉडेल, की ज्याच्यामध्ये जी म्हणजे ॲक्च्युअल ग्रोथ रेट, GW म्हणजे वॉरंटेड ग्रोथ रेट म्हणजेच आश्वासित वृद्धी दर, आणि GN म्हणजे नैसर्गिक वृद्धी दर, अशा 3 प्रकारचे वृद्धी दर मांडून, आणि जर विकसित अर्थव्यवस्था संतुलनात राहायची असेल तर हे GW आणि GN हे तिन्ही संतुलनात असले पाहिजे, अशा प्रकारचं एक नाईफ एज बॅलन्स मांडणारे अर्थतज्ञ म्हणून आपण रॉय हेरॉड यांना ओळखतो. मागेही आपण त्याच्यावर प्रश्नही विचारलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जॉन मेनार्ड केन्स याचं एक
खूप सुंदर चरित्र लिहिण्याचं काम हे रॉय हेरॉड यांनी केलेलं आहे. लाईफ ऑफ जॉन मेनार्ड केन्स नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता आणि बराच दीर्घकाळापर्यंत केन्सला ओळखणारे अनेक लोक जिवंत असताना त्याच्याविषयी निर्विवादपणे सर्वमान्य होईल अशा प्रकारचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यामुळं या आर्थिक योगदाना इतकंच लाईफ ऑफ जॉन मेनार्ड केन्स या ग्रंथासाठी रॉय हेरॉड हे प्रसिद्ध आहे. आता हेरॉडचं जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्येच त्यांनी आपला आर्थिक वृद्धीचा सिद्धांत देखील मांडलेला आहे, ते पुस्तक म्हणजे टुवर्ड्स अ डायनॅमिक इकॉनॉमिक्स. ह्याच्यामध्ये त्यांनी न्यूट्रल टेक्निकल प्रोग्रेसचं एका वेगळ्या प्रकारामध्ये इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांची जी डेफिनेशन आहे तर ती कॅपिटल लेबर रेशिओवर होती, जी हिक्सची डेफिनेशन आहे. आणि हेरॉडच्या डेफिनेशनमध्ये कॅपिटल आउटपुट रेशिओवर भर दिलेला आहे, म्हणजे भांडवल आणि एकूण उत्पादनाचं योगदान ह्याच्यावर भर दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू हिम टेक्निकल प्रोग्रेस इज न्यूट्रल और न्यूट्रल टेक्निकल प्रोग्रेस इज वन which leaves capital output ratio unchanged provided that the rate of profit also remains constant. म्हणजे हिक्सच्या मते तांत्रिक प्रगती ही तटस्थ आहे. तांत्रिक प्रगतीमुळं श्रमाची आणि भांडवलाची उत्पादकता समान पद्धतीने वाढली आहे असं आपण तेव्हा म्हणू जेव्हा कॅपिटल आउटपुट रेशो कसा असतो, कॉन्स्टंट राहिला असतो. आता इथं जर आपण लक्षात घेतलं की कॅपिटल आउटपुट रेशिओ कॉन्स्टंट आहे, याचाच अर्थ काय, लेबर आउटपुट रेशिओसुद्धा कॉन्स्टंट आहे. त्याच परिस्थितीमध्ये कॅपिटल आउटपुट रेशिओ कॉन्स्टंट राहू शकतो. तर कॅपिटल आउटपुट रेशिओसुद्धा कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि रेट ऑफ प्रॉफिटसुद्धा कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजेच काय, तांत्रिक प्रगतीमुळं समजा श्रमाची आणि भांडवलाची उत्पादकता समजा वाढली, कमी झाली किंवा तटस्थ राहिली, मात्र नफ्याचा दर पहिल्यापेक्षा दुप्पट झाला, तर अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीला तटस्थ तांत्रिक प्रगती असं हेरॉड म्हणत नाही. हेरॉडच्या मते तांत्रिक प्रगती तटस्थ आहे असं फक्त तेव्हा आणि तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळी कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे भांडवल उत्पादन गुणोत्तर हे स्थिर असतं, त्याचबरोबर नफ्याचा दरसुद्धा स्थिर असतो. आता इथं हिक्सच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, जेव्हा अशी तांत्रिक प्रगती जिच्यामुळं भांडवलाची आणि श्रमिकांची सीमांत उत्पादकता समान प्रमाणात वाढते, अशा तांत्रिक प्रगतीला त्यांनी तटस्थ तांत्रिक प्रगती म्हणलेलं आहे. इथं मात्र इथेही अर्थ तोच आहे, कॅपिटल आउटपुट रेशो कॉन्स्टंट राहतो, याचा अर्थ दोघांची उत्पादकता सेम आहे. मात्र इथं उत्पादकतेपेक्षा कशाला जास्त भर दिलेला आहे, रेट ऑफ प्रॉफिट ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच नवीन तांत्रिक प्रगतीमुळं नफ्याच्या दरावर सुद्धा काही परिणाम झालेला नसला पाहिजे. तो पहिल्या इतकाच जर वाढवला, जर गुंतवणूक दुप्पट केली तर नफाही दुप्पट झाला असेल, तर अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीला तो तटस्थ तांत्रिक प्रगती असं म्हणतो. आता ह्या हेरॉड्स न्यूट्रॅलिटी रिक्वायर्स कॉन्स्टन्सी ऑफ टू थिंग्स, वन द रेट ऑफ प्रॉफिट आणि कॅपिटल आउटपुट रेशो. आता कॅपिटल आउटपुट रेशो काय असतो याचं माहिती आपण पुढे बघणार आहोत. इफ द रेट ऑफ आउटपुट रिमेन्स अनचेंज्ड अँड कॅपिटल आउटपुट रेशो इन्क्रीजेस, म्हणजेच काय, जर रेट ऑफ प्रॉफिट पहिल्या गुंतवणूक डबल केली, नफा डबल झाला आपण, तर आपला रेट ऑफ प्रॉफिट काय राहिलेला आहे, स्टेबल राहिलेला आहे. मात्र कॅपिटल आउटपुट रेशो बदलला, तर अशा वेळेस जर कॅपिटल आउटपुट रेशो वाढला तर अशा बदलाला म्हणायचं कॅपिटल आउटपुट रेशो वाढला म्हणजेच काय, एकूण उत्पादनामध्ये कॅपिटलचं वापर वाढला, तर त्यामुळं बचत कोणाची होणार आहे, कुणाचा वाटा कमी होणार आहे, लेबरर्सचा. आणि दुसऱ्या बाजूला जर तांत्रिक प्रगतीमुळं कॅपिटल आउटपुट रेशो कमी झाला म्हणजे एकूण भांडवल वापरण्याची गरज कमी झाली, याचाच अर्थ आपण आता भांडवल कमी वापरतोय, तंत्रज्ञान कमी वापरतोय, याचाच अर्थ आपण काय जास्त वापरतोय, आपण मजूर जास्त वापरतोय. मग अशा वेळेस अशी प्रगती जिच्यामुळं मजुरांची उत्पादकता जास्त वाढते, तिला आपण काय म्हणतो, कॅपिटल सेव्हिंग. लक्षात घ्या, ही जी कॅपिटल सेव्हिंग आणि लेबर सेव्हिंगची व्याख्या जवळपास दोन्हीकडे सेमच आहे,
फक्त डिफरन्स कशात आहे, रेट ऑफ प्रॉफिटचा वापर हिक्स करत नाही, तो हॅरोड करतो. आता व्हॉट इज कॅपिटल आउटपुट रेशो. आता मी हे इतकं सांगत बसत नाही तुम्हाला, मी थोडक्यात सांगतो की एकूण 32% समजा जेव्हा आपण गुंतवणूक करतो, GDPच्या 32% गुंतवणूक करतो, त्यावेळेस आपला ग्रोथ रेट जो आहे तो 8% असतो. म्हणजेच काय, आपण 32% आर्थिक गुंतवणूक केली तर आपल्याला आर्थिक वृद्धीचा दर किती साध्य झालेला आहे, 8% आर्थिक वृद्धी दर. कशाचा, GDPचा. मग या 32% भागिले 8 याचाच अर्थ काय, तर 32/8 म्हणजेच किती झालेलं आहे, 32/8 याचा अर्थ 4 उत्तर येईल. याचाच अर्थ दुसरा की एक युनिट ऑफ आउटपुट तयार करायसाठी 4 युनिट ऑफ कॅपिटल आपल्याला वापरावे लागलेले आहे. आता इथं जर आपण याच उदाहरणाला आपण पुढे घेतलं किंवा एक थोडंसं वेगळं उदाहरण मी तयार केलं होतं आपल्या ऑनलाईन ह्यासाठी. समजा एकच मिनटं, आपण खरं तर याच्यापेक्षा एक चांगलं उदाहरण घेऊयात. मी या बाजूला मांडायचा प्रयत्न करतो ते. एकच मिनिट. हां, समजा 36 भागिले, समजा आपलं दरवर्षी आपण किती टक्के गुंतवणूक करतो, 36% कॅपिटलची गुंतवणूक करतो. एकूण GDPच्या किती टक्के गुंतवणूक करतो आपण, एक राष्ट्र म्हणून 36%. आणि अशा वेळेस जर आपल्याला वृद्धी दर 6 इतका साधला जात असेल, म्हणजे 6% आर्थिक वृद्धी दर होत असेल GDPचा, तर अशा वेळेस कॅपिटल आउटपुट रेशो किती येईल, 36/6 म्हणजे 6×6=36. याचाच अर्थ काय, तर 1% आर्थिक वृद्धीसाठी आपल्याला गुंतवणूक किती लागते, 6% एवढी गुंतवणूक करावी लागते. आता उद्या जर अशी परिस्थिती आली की आपण 36% आर्थिक वृद्धीसाठी जर आपल्याला गुंतवणूक आपण केली आणि जर आपल्याला 4% आर्थिक वृद्धी जर साध्य झाला, याचा अर्थ काय, तर 9×36. याचाच अर्थ की आपल्याला 1% आर्थिक वृद्धीसाठी आता किती भांडवलाचा वापर करावा लागतोय, 9% आपल्याला भांडवलाचा वापर करावा लागतो. म्हणजे 1% जर आर्थिक वृद्धी जर वाढवायचा असेल तर आपल्याला भांडवला किती वाढवावं लागेल, 9% इतकं वाढवावं लागेल. याच्या उलट जर आपण घेतलं की जर आपण 36% आर्थिक वृद्धी घेतली, इथं आपण 36% घेतलं आणि जर 9% आर्थिक वृद्धी आपल्याला साधवत असेल, तर याचा अर्थ काय, आता वृद्धी दर किती झालेला आहे, 4. याचाच अर्थ की आता आपण काय करतोय की जर 1% आर्थिक वृद्धी साध्य करायची असेल तर आपल्याला किती टक्के गुंतवणूक वाढवावी लागते, फक्त 4% वाढवावे लागतं. तर इथं आपण बघू शकतो की जेव्हा भांडवलाचा वृद्धी दर, आता मी 3 प्रकारे सांगितलं तुम्हाला की एकदा तो वृद्धी दर किती येतो, 9 एवढा येतो. एकच महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा 9 येतो, एकदा 6 येतो आणि एकदा 4 येतो. तर 6 आपल्याला माहिती आहे हा मध्यभागी आहे. आता जेव्हा आपण 6च्या ऐवजी 9 वर जातो, याचाच अर्थ काय, आपण भांडवलाचा वापर वाढवतो. भांडवलाचं कॅपिटल आउटपुट रेशो वाढला, 6चा किती झाला, 9 झाला. याचा अर्थ 1% आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी आधी आपण किती गुंतवणूक करत होतो, 6%. आता किती करावी लागते, 9%. याच्या उलट या खालच्या ह्याच्यामध्ये 1% आर्थिक, जेव्हा हा कमी होतो, भांडवल उत्पादन गुणोत्तर कमी होतं, तेव्हा कमी भांडवलामध्ये तुम्हाला जास्त आर्थिक वृद्धी शक्य होऊ शकते. आता याचा अर्थ काय ते आपण बघणार आहोत. आता इथं जर आपण परत आलो याच्या पुढे, आता याचं जर सिग्निफिकन्स काय, तर द कॅपिटल आउटपुट रेशो हॅज व्हेरी
good use in economic planning. Suppose the government targets an economic growth of 9% for next year. Planners to know that the capital output ratio is 4. Then to realize 9% growth, investment should be increased to 36%. ज्या वेळेस आपल्याला हा कॅपिटल आउटपुट रेशो माहीत होतो तेव्हा याचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा काय होणार असतो आपल्याला, तर तो फायदा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. तो फायदा असतो जर आपल्याला 9% आर्थिक वृद्धी दर पाहिजे असेल तर आपण काय केलं आणि कॅपिटल आउटपुट रेशो असेल 4, तर 9% आर्थिक वृद्धी दर साध्य करण्यासाठी 9×36% एवढी गुंतवणूक आपल्याला करावी लागते. आता जर आपल्याला 10% साध्य करायचं असेल तर 10×4 म्हणजे जर आपण 40% गुंतवणूक केली तर आर्थिक वृद्धी दर किती झाला, 10%. याचाच अर्थ याच्यातून आपल्याला काय कळतं, आर्थिक वृद्धी दर हा किती पाहिजे असेल त्याच्यावरनं आपल्याला गुंतवणूक किती करायची याची संकल्पना आपल्याला याच्यामध्ये येत असते. आता इथं या डायग्राममध्ये हॅरॉडची न्यूट्रॅलिटीची संकल्पना जी आहे, आता याच्यामध्ये आपल्याला हॅरॉडची न्यूट्रॅलिटीची संकल्पना सांगितलेली आहे. इकडं मागच्या वेळेसप्रमाणे आउटपुट पर मॅन आणि इथं कॅपिटल आउटपुट रेशो असं इकडं दर्शवलेलं आहे. तर कॅपिटल आणि आउटपुट रेशो इथं दर्शवलेला आहे. आता इथं जर आपण पाहिलं, हा जो पहिलं प्रोडक्शन फंक्शन आहे की इथं जर आपण हे पाहिलं OP, हा OP काय दर्शवतो, OP प्रोडक्शन फंक्शन दर्शवतो. आणि या OPला जर आपण एक टँजंट काढला जो इथं MN अशा प्रकारचा जो टँजंट आहे, तर MN काय दर्शवतो, तर हा जिथं दर्शवतो तिथं कॅपिटल किती वापरलं गेलेलं आहे हे दर्शवतो. आता प्रोडक्शन फंक्शन तांत्रिक प्रगतीमुळं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. तांत्रिक प्रगतीमुळं एकूण उत्पादकता वाढली आणि एकूण उत्पादन वाढलं. तर ह्याच्यामध्ये K2 हे जे आहे ना, तर हे काय दर्शवतं, तर कॅपिटल आउटपुट जो रेशो आहे तो परत ह्याच्यातनं दर्शवला जातो. पण या D आणि E यांच्यातून जाणारा जो कॅपिटल आउटपुट एकच रे जो आहे तो या दोन्हीतून जातो आहे. याचाच अर्थ काय, तर इथं या D आणि E हे जे स्लोप काढलेले आहेत आपण, हे पॅरलल आहेत एकमेकांना. ही MN लाईन आणि ही MN लाईन हे दर्शवतं आपल्याला की D या ठिकाणी असणारा कॅपिटल आउटपुट रेशो आणि E या ठिकाणी असणारा कॅपिटल आउटपुट रेशो हा दोन्ही कसा आहे, सारखा आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल तर तांत्रिक प्रगती तटस्थ आहे. ह्याच्या बरोबरीने जर रेट ऑफ प्रॉफिटसुद्धा कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. दस द इक्वेलिटी ऑफ द स्लोप्स ऑफ D आणि E शोज दॅट द रेट ऑफ प्रॉफिट इज कॉन्स्टंट. ह्या स्लोपमुळं काय होतं, दोन गोष्टी होत आहेत की रेट ऑफ प्रॉफिट पण समान हे दिसतं आणि हा जो रे D आणि E या दोन्हींना छेदून जातो ह्याच्यातून दिसतं आपल्या D आणि E मधून जाणाऱ्या या OL रेशोमुळं आपल्याला दर्शवतं की या दोघांची जी कॅपिटल आउटपुट रेशो आहे तो सेम आहे. तर हॅरॉडची जी कॅपिटल न्यूट्रल जी आहे संकल्पना त्या आपल्याला आता बघायच्या आहेत. हॅरॉडच्या मते न्यूट्रल टेक्निकल प्रोग्रेस इज द वन विच लिव्स कॅपिटल आउटपुट रेशो अनचेंज प्रोव्हाइडेड दॅट द रेट ऑफ प्रॉफिट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच काय, हॅरॉडच्या मते तटस्थ तांत्रिक प्रगती ही तेव्हा असते जेव्हा भांडवल उत्पादन गुणोत्तर स्थिर असतं आणि नफ्याचं गुणोत्तरसुद्धा किंवा नफ्यातील वाढसुद्धा स्थिर असते. तर अशी परिस्थिती जेव्हा असते म्हणजे नफ्यातील वाढ म्हणजे रेट ऑफ प्रॉफिट जे असते तो सुद्धा स्थिर असतो. तर हॅरॉड न्यूट्रॅलिटी जी आहे तर ती दोन गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक असतात, रेट ऑफ प्रॉफिट आणि कॅपिटल आउटपुट रेशो दोन्ही कसे असले पाहिजे, कॉन्स्टंट असले पाहिजे. If the technical progress is capital saving in Harrod's sense, thus it will raise the share of labor in the national output. म्हणजेच काय की जर भांडवलाची बचत करणारी तांत्रिक प्रगती असेल तर ती मजुरांच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील वाढवेल आणि जर तांत्रिक प्रगती श्रम वाचवणारी असेल तर ती भांडवलाचा वापर जास्त करेल आणि मग श्रम वाचवेल. आता इथं जो प्रश्न येतो ना की भारतासारख्या राष्ट्रासाठीचा तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न कोणता की आपण जे तंत्रज्ञान वापरतोय तर ते तंत्रज्ञान आपल्याला भांडवल प्रधान तंत्रज्ञान पाहिजे का श्रमप्रधान तंत्रज्ञान पाहिजे, तो प्रश्न आपल्याला इथं दिसतो. इथं काय दिसतं आपल्याला, जर कॅपिटल सेव्हिंग टेक्नॉलॉजी वापरली याचाच अर्थ काय, आपण भांडवल
श्रमप्रधान तंत्रज्ञान वापरलं तर भांडवलाची बचत होते आणि भांडवल प्रधान तंत्रज्ञान वापरलं तर श्रमाची बचत होते. तर भारतासारख्या राष्ट्रामध्ये भांडवलाची बचत करणारी तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि विकसित राष्ट्रामध्ये जिथं मजुरांची कमतरता कमी असते किंवा मजुरांची कमतरता असते, लोकसंख्या कमी असते, तेव्हा तिथं श्रमाची बचत करणारं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. तिथं भांडवल अधिक वापरणारं आणि श्रमाची बचत करणारं तंत्रज्ञान आणि भारतासारख्या देशामध्ये भांडवलाची बचत करणारं आणि श्रमाचा अधिक वापर करणारं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे असं ह्या हॅरॉडच्या डेफिनेशननुसार समजतं आपल्याला. हॅरॉडची डेफिनेशन ही हिग्सच्या डेफिनेशनपेक्षा सुपिरियर समजली जाते, कारण की हॅरॉडची डेफिनेशन जी आहे तर ती डायनॅमिक सिच्युएशनला लागू होते, कारण की याच्यामध्ये रेट ऑफ प्रॉफिटचा पण विचार आहे, कॅपिटल आउटपुट रेशोचा सुद्धा विचार आहे आणि त्यामुळं हा फार महत्त्वाचा भाग समजला जातो. कॅपिटल आउटपुट रेशोचा वापर हा इंडिस्पेन्सिबल आहे मॉडर्न इकॉनॉमिक ग्रोथ ॲनालिसिसमध्ये, की आधुनिक आर्थिक वृद्धीच्या एकूण विश्लेषणामध्ये भांडवल उत्पादन गुणोत्तर, ज्याच्यावर वाटलं असतं मी एखादा वेगळा व्हिडिओसुद्धा बनवेल किंवा मला एखादा रेडीमेड व्हिडिओ सापडला तर तोही मी टाकेल, तो समजून घेणं गरजेचं आहे. तर भारतासारख्या देशामध्ये भांडवल कमी वापरणारं आणि श्रम वापरणारं तंत्रज्ञान आपल्याला जास्त पाहिजे. तर ठीक आहे. तर इथं जर आपण बघितलं हॅरॉडच्या टेक्निकल चेंजमध्ये देर इज नो डायरेक्ट रेफरन्स टू लेबर, कारण की ते लेबरवर रेफरन्स देत नाही, कारण की त्याच्यामध्ये कॅपिटल आणि आउटपुट हे जेव्हा आपण म्हणतो कॉन्स्टंट आहे, त्याचाच अर्थ लेबर आणि आउटपुटचा रेशोसुद्धा कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळं लेबरचा विचार न करता सुद्धा हॅरॉड हा लेबरबद्दलसुद्धा भाष्य करतो. देअरफॉर इन हॅरॉड्स न्यूट्रॅलिटी द राईज इन आउटपुट पर मशीन वुड बी इन द सेम प्रपोर्शन ॲज द राईज इन द आउटपुट पर मॅन. तर इथंसुद्धा भलेही आपण म्हणत असलो की भांडवलाची उत्पादकता समान राहते किंवा भांडवल उत्पादन गुणोत्तर समान राहतं, याचाच अर्थ श्रमिक आणि उत्पादन गुणोत्तरसुद्धा समानच राहतं. हॅरॉड न्यूट्रॅलिटी इम्प्लॉईज दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम बिटवीन प्रॉफिट अँड वेजेस डज नॉट चेंज. हॅरॉडच्या मते जेव्हा तो म्हणतो की कॅपिटल आउटपुट रेशो समान राहिला पाहिजे किंवा स्थिर राहिला पाहिजे, मग तो काय म्हणत असतो की भांडवलाचा एकूण राष्ट्रीय उत्पादनातील वाटा कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. याचाच अर्थ काय की जर भांडवलाचा वाटा आणि राष्ट्रीय उत्पादनाचं विभाजनच मुळामध्ये भांडवल आणि श्रमिकांच्यात होत असेल, जर भांडवल स्थिर असेल तर आपोआपच श्रमिकसुद्धा स्थिरच आहेत असं ते म्हणलं जातं. ॲज इट लिव्स द मार्जिनल प्रोडक्ट ऑफ कॅपिटल अनचेंज, द फॅक्टर शेअर्स बिटवीन लेबर अँड कॅपिटल अँड लेबर ऑल्सो रिमेन अनचेंज. तर अशा प्रकारे हे दोन्हीही समानच असले पाहिजे असं त्यांना विचार मांडायचा आहे. थोडासा आपला हा व्हिडिओ लेंदी झाला आहे, बट इट इज वर्थ दॅट आय गेस. अतिशय कमी प्रश्न या सेक्शनवर येतील, पण हा समजून घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे. आपण इथं थांबूयात. उद्याच्यासाठी आपण इम्बॉडीड आणि डिसइम्बॉडीड टेक्निकल चेंज याविषयी बोलणार आहोत. तर भेटूयात उद्याच्या तासाला.